नमस्कार. मराठी सायफाय स्टोरी हबमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय डॉक्टर बाळ फोंडके यांची माया दर्पण. माया दर्पण ही दीर्घकथा असल्याने आपण क्रमशः वाचतोय. आतापर्यंत लेखकाचं मनोगत आणि या कथेचे 5 भाग वाचून झालेले आहेत. आता 6वा भाग. जगन्नाथ वसूचा खून झालेला आहे. त्याचा रिपोर्ट राजेशने कमिशनरांना दिलेला आहे. त्यानंतर एक माणूस पहिल्या मजल्यावर पडून मेलेला आहे आणि तोही जगन्नाथ वसू आहे हे कळल्यावर राजेश भ्रमल्यासारखा झालेला आहे. एकच माणूस दोनदा कसा मरेल, आता या शोधासाठी तो आटापिटा करतोय. पुढं काय होतंय बघूया. कथेचं नाव आहे माया दर्पण. लेखक डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. माया दर्पण भाग 6. व्हीजी फोनवर दिसली त्याहूनही तुझी वाईट दशा आहे रे. पोटात तर काही घेतलेलं नाहीयेसच तू. मग इतर काय काय धंदे करत होतास? त्याला पाहताच कल्याणीनं विचारलं. तिचा सूर वरवर थट्टेचा हेटाळणीचा वाटत असला तरी त्याच्याआड तिला वाटत असलेली काळजीच दडलेली आहे याची जाणीव राजेशला झाल्यापासून राहिली नाही. कसनुसा हसत तो म्हणाला, अंधारात डोळे मिटून आणि हातपाय बांधून घेऊन चोर शिपाईचा खेळ खेळत होतो मी. गुड. मग तू कोण होतास? चोर? त्यावर मोठ्यानं हसत राजेश समोरच्या खुर्चीत कोसळलाच. कल्याणी आत वाढायची तयारी करायला गेल्याच पाहून त्यानं आपल्या ऑफिसला फोन लावला. इन्स्पेक्टर राठोड आता ड्युटीवर होता. त्याच्याकडून खबरबात घ्यावी असा त्याचा विचार होता. व्हीजी फोनवर राजेशला पाहताच राठोड उद्गारला, भले आमच्या गळ्यात हे झेंगट अडकवून तुम्ही मजा मारतात काय? अरे पण झालं काय एवढं वैतागायला? आणि तुला हवी असेल तर ड्युटी एक्सचेंज करू आपण. नको रे बाबा, आहे लफडच पुरेसे. तुझ्या पाठची कटकट मुळीच नको. पण तुला सांगू, वेळ लागलाय रे सगळ्यांना. पागलपणाची साथ आली असं वाटतंय. एखादा व्हायरस असेल काय रे? डॉक्टरांना विचारायला हवं. पण तू जर त्या भाषणं ठोकणाऱ्या माथे फिरूंबद्दल बोलत असशील तर दुसऱ्या कोणाबद्दल बोलणार? त्याच डझन वेड्या पिरांबद्दल बोलतोय मी. डझन? 9 जणांनाच पकडलंय ना? तू जोशी सांगत होता. आम्ही 9 जणांनाच पकडलं होतं, पण उरलेले 3 जण आपणहून सरेंडर झाले. ते नसते सापडते तर बरं असं म्हणायची वेळ आणली आहे त्यांनी. वेळ लागेल मला अशानं. पण कशामुळे? तिथं येऊनही 30 भाषणं ठोकतायत की काय ते? की आपला गुन्हा नाकारतायत ते? तेही परवडलं असतं रे. पण ते तर चक्क कन्फेसच करतायत. आपण ती भाषणं ठोकल्याचं नाकारणं तर सोडास, पण ती केल्याचं ठासून सांगतायत. तशी नोंद रेकॉर्डमध्ये व्हावी असा आग्रह धरतायत. दॅट इज स्ट्रेंज. पण का? कशाला हवी त्यांना तशी नोंद? तू तिथं आरामात बसलेला दिसतोयस म्हणून सांगतो तुला. कारण त्याचं कारण ऐकशील ना तर तू बेशुद्धच पडशील. ते म्हणतायत त्यांना तशी भाषणं करायला तू सांगितलंस. तू त्यांना रिक्रूट केलंस. प्रत्येकाला 100 क्रेडिट पॉईंट द्यायचं कबूल करून तू त्यांना ते काम करायला लावलंस. म्हणजे मला शंका येत होती तसंच दिसतंय हे प्रकरण. आपल्याला पोलीस खात्याला बदनाम करण्याचं कारस्थान रचतंय कोणीतरी अतिशय हुशारीनं. तुझ्या म्हणण्यातही पॉइंट आहे राजेश. माझ्या लक्षातच आलं नव्हतं ते. थांब, मीच येतो तिथं. माझ्या तोंडावर तसा आरोप करण्याची क्षमता आहे का त्यांची? कोणाची आहे तशी बघतो मी. त्याची काही गरज नाही. खरंच सांगायचं तर ते तुझ्या तोंडावरही ते तसं सांगायला कमी करणार नाही. अशा पागलांचं बोलणं ऐकायचं असतं का कधी? ते खोटं सांगतायत हे तर स्पष्टच आहे. कशावरून? अ मॅटर ऑफ टायमिंग. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तू काल दुपारी भेटलास आणि ती ऑफर दिलीस. सर्वच जण त्या बाबतीत ठाम आहेत. पण काल दुपारी तू आणि देशमुख तिथं ते जगन्नाथ वसूच्या दुकानात त्याच्या खुनाची चौकशी करण्यात गुंतला होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तिथं डॉक्टर साळुंकेही होते. आणखी कोणी असेल. तेव्हा तू त्यांना भेटणं कसं शक्य आहे? शक्यच नाही. खरंही नाही ते. मला माहिती आहे ना. फॉरगेट इट. इथं येण्याचा विचारही करू नकोस. या माथे फिरूंची कटकट कमी होती म्हणून की काय दुसरंच एक प्रकरण उभं राहिलंय. मोनिका बेदी नाहीशी झाली.
मोनिका बेदी म्हणजे कमिशनर साहेबांची सेक्रेटरी? तीच. आज सकाळी ती कामावर आली नाही म्हणून तिच्या घरी चौकशी केली, तर ती काल संध्याकाळीच घरातून बाहेर पडली असं सांगितलं गेलं. खरं तर घरचीच मंडळी ऑफिसात चौकशी करणार होती, त्यामुळे कमिशनर साहेब पेटलेत. आम्हाला तर त्यांनी अक्षरशः धारेवर धरलंय. आकाश पाताळ एक करा पण मोनिका सापडलीच पाहिजे असा सज्जड दम भरलाय. तेही त्या वसू मर्डर केसनं पार वैतागून गेले. आपणच या सर्व घोटाळ्याला जबाबदार आहोत असंच मानतायत ते. बरं, त्या वसूला एकदा मरून भागण्यासारखं नव्हतं? काल एकदा सागर संगीत खून झाला होता ना त्याचा, मग आज परत मरायला कशाला पाहिजे होतं त्या मुडद्याला? अरे कमिशनर साहेब झाले तरी माणूसच आहेत ना, शेवटी त्यांनाही त्यांच्या बॉसला जाब द्यायचाच असेल की. खरंय, पण काय रे, कालचा आणि आजचा खरा वसू कोणता ते नाही सांगता यायचं. काहीतरी उलगडा होत नाहीये तोवर आपण त्यांना वसू आणि पुनर्वसू असं म्हणूया. डॉक्टरांनी अगदी जेनेटिक फिंगरप्रिंटची साक्ष काढली आणि शपथेवर सांगितलं की दोन्ही मुडदे जगन्नाथ वसूचेच होते. अरे पण कसं शक्य आहे? का शक्य नाही? एकच माणूस जर एकाच वेळी 5 निरनिराळ्या ठिकाणी मरू शकतो, तर मग तो दोनदा का नाही मरू शकत? फार पागलपण आहे रे. आपलं डोकं दुखत असल्यासारखं गच्च दाबून धरत राठोड म्हणाला. आता हे प्रकरण म्हणजे एक प्रचंड विनोदच आहे असं वाटायला लागलंय मला. फोन बंद करत राठोड म्हणाला. राठोडच्या त्या बोलण्यानं त्याच्यावरचा ताण थोडासा निवळला आणि राजेश मोठमोठ्यानं हसायलाच लागला. इतका की त्याच्या डोळ्यांमध्ये पाणीच आलं. तेवढ्यात जेवण वाढल्याचं सांगायला कल्याणी तिथं आली. तिला जेव्हा राजेश असा वेड्यासारखा हसत सुटल्याचं दिसलं, तेव्हा काहीही न बोलता तिनं त्याला हात धरून उठवलं आणि तसंच ओढत नेऊन डायनिंग टेबलावर बसवलं. पुढ्यातल्या जेवणाचा सुगंध नाकात शिरल्याबरोबर राजेशला आपल्याला सपाटून भूक लागल्याची जाणीव झाली. काहीही न बोलता तो त्या अन्नावर तुटून पडला. कल्याणीही काहीही न बोलता त्याला वाढत राहिली. 3 वेळचं जेवण हादडल्यावरच राजेश थांबला. हात धुवून परत टेबलापाशी येऊन बसला. आपण एकटे जेवत होतो, कल्याणी किंवा तिचे वडील तिथं नव्हते हे प्रथमच त्याला जाणवलं. त्याबरोबर ओशाळवाणं हसत तो कल्याणीला म्हणाला, अगं तू आणि तुझे डॅडी, तुमचं जेवण फार लवकर आठवण झाली तुला. डोंट वरी, आम्ही केव्हाच जेवलोय. डॅडी जरा आपल्या रूममध्ये पडलेत, तू आल्यावर उठव असं सांगितलंय त्यांनी मला. पण तुझी दशा पाहिल्यावर तुझं जेवण झाल्याशिवाय त्यांना उठवायला जायचं नाही असं ठरवलं मी. आता बोलावतेस त्यांना. प्रोफेसर रावते बेडरूममधून बाहेर आले आणि राजेशला पाहतच म्हणाले, काय रे, आजारी आहेस की काय, की उपाशी? उपाशी? आणि हा बक्कासुराचेही वर्तन करत जेवलाय आता. माझ्याशी बोलायचं होतं असं कल्याणी सांगत होती. त्या जगन्नाथ वसूबद्दलच असणार, खरं ना? यू आर राईट सर. या वसू मर्डर केसनं चक्रावून सोडले. त्याच्याबद्दल माहिती असणारे एक मधुकर उकिडवे आणि दुसरे तुम्ही. उकिडवेला कालच भेटलो. प्रोफेसरांच्या समोरच्या खुर्चीत बसत राजेश म्हणाला. कल्याणी आपल्या वडिलांच्या खुर्चीच्या हातावर रेलून बसली. त्या पोजमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की आपण तिथं कशासाठी आलो आहोत तेच राजेश क्षणभर विसरला. पण लगेच स्वतःला सावरत त्यानं प्रोफेसर रावतेंना विचारलं, त्या जगन्नाथ वसूच्या मेन बिझनेसबद्दल आम्हाला माहिती आहे, पण त्याचा आणखी एक साईड बिझनेसही होता अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. खरं आहे ते, आणि त्याचा आणि त्याच्या खुनाचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. बंदी घातलेली पुस्तकं भाड्याने वाचायला देत असे तो. मी विकत असे असं मला वाटत नाही. खरं तर मी हे सांगायला नको तसं वचन दिलं होतं मी जगन्नाथला. पण आता तोच या जगात नाही, तेव्हा सांगायला हरकत नसावी. निदान मी ती माहिती लपवून ठेवली म्हणून त्याच्या खुन्याचा शोध लागला नाही असं व्हायला नको. राजेशला गंमत वाटली. काल मधुकर उकिडवेही असंच बोलला होता, जवळजवळ हेच शब्द वापरत. आणि तुला म्हणून सांगतो, ऑफ द रेकॉर्ड, मला तो वरचेवर अशी पुस्तकं देत असे. मी त्याच्याकडची बरीच पुस्तकं वाचली आहेत. तुम्ही अशी पुस्तकं वाचता? अरे मी प्रोफेसर म्हणजे एक शिक्षक आहे, हे विसरतोयस तू. शिक्षकाला मोकळ्या मनानं सगळ्या प्रकारचं वाचन करावं लागतं. कोणत्याही एका थिअरीनं वाहून न जाता
सर्व पर्यायांचा अभ्यास करून मग स्वतःचं मत तर्कसंगतरित्या बनवावं लागतं. आमच्या युनिव्हर्सिटीमधले पुष्कळसे प्रोफेसर तशा प्रकारची पुस्तकं वाचतात. त्यात काहीही वाईट नाही. त्याच्याकडची नारिंगी लिस्टमधली बरीच पुस्तकं वाचलीत मी. अशा प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनानं काही धोका संभवतो असं मला वाटत नाही. रावत्यांनी नारिंगी लिस्टचा उल्लेख केल्याचं ऐकून राजेशची अस्वस्थता कमी झाली. त्या लिस्टमधली पुस्तकं जवळ बाळगणं हा काही तितकासा गंभीर गुन्हा नव्हता. लाल लिस्टमधली पुस्तकं आपण वाचली आहेत असं जर प्रोफेसर म्हणाले असते तर मग अडचण निर्माण झाली असती. कदाचित कमकुवत मनाच्या कोणीतरी ती वाचली तर ती व्यक्ती भारावून जाणं शक्य आहे. नाही असं नाही, पण कणखर मनाच्या कोणावरही त्यांचा फारसा परिणाम होण्याची अजिबात शक्यता नाही. आणि डॅडींचं मन कणखर आहे हे तर तू ओळखतोसच, कल्याणी म्हणाली. म्हणून तर त्यांनी कणखरपणे मला ती कधीच वाचू दिली नाही. तू वाचलेस की नाही असं एखादं पुस्तक राजेश? नाही सर, कसं शक्य आहे? कधी एखाद्या झडतीत तसलं पुस्तक सापडलंच तर ते ताबडतोब सील करून हेडक्वार्टर्सला पाठवायची ऑर्डरच आहे आम्हाला. आणि तिथेही ते पोचताच त्याची केवळ नोंद ठेवून ते ताबडतोब जाळूनच टाकतात. मग हिप्नॉटिझम म्हणजे काय, माइंड कंट्रोल म्हणजे काय याची कल्पनाच नसणार तुला. माइंड कंट्रोल म्हणजे म्हणजे काय आणि ते कशासाठी करायचं? माइंड कंट्रोल म्हणजे माणसाच्या मनातले व्यवहार एका नियंत्रित रूपात करण्याचे प्रयत्न. तसे प्रयत्न राजकीय फायद्यासाठी करण्याचे प्रयोग 20व्या शतकात झाले. जॉर्ज ऑरवेल नावाच्या एका लेखकानं 1948 सालीच 1984 मध्ये म्हणजे 1984 अशी एक कादंबरी लिहिली होती. त्यात त्यानं थॉट पोलीस ही एक कल्पना मांडली होती. म्हणजे कोण काय कसा विचार करतोय यावर नजर ठेवून जर एखाद्याच्या मनात त्यावेळच्या राज्यकर्त्यांविरुद्ध काही विचार आला तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. त्याचबरोबर सर्व नागरिक एकाच प्रकारचा विचार करतील यासाठी त्यांच्या मनावर नियंत्रण करण्याची व्यवस्था केली गेली होती. पण हे कसं शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल? वेल, त्यासाठी अनेक सायंटिफिक प्रिन्सिपल्सचा वापर करण्याचे प्रयोग झाले आहेत. आपल्या मेंदूचं काम विद्युत रासायनिक संदेशांद्वारे चालतं. हे समजल्यापासून त्या संदेशांना वेठीला धरता येईल किंवा आपल्याला हवे तसे संदेश पास केले जातील, बाकीचे दाबले जातील अशी व्यवस्था काही विद्युत चुंबकीय लहरींद्वारे करता येईल की काय याचाही वेध घेतला गेला आहे. बहुतेक प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाले, पण व्यापक क्षेत्रांवर त्यांचे प्रयोग झाले नाहीत किंवा फसले. त्यानंतर तर त्यांच्यावर बंदीच घालण्यात आली आहे. त्या सर्वांचा सैद्धांतिक इतिहास या नारिंगी लिस्टमधल्या काही पुस्तकांमध्ये आहे. त्यातल्याच एकामध्ये हिप्नॉटिझमची सविस्तर माहिती दिलेली आहे. माइंड कंट्रोलसाठी जास्तीत जास्त उपयोगी पडलेली किंवा यशस्वी झालेली ती एक प्रणाली आहे. तिची सुरुवात 18व्या शतकातच मेस्मेर नावाच्या एका सायंटिस्टनं केली होती. त्यानं असं दाखवून दिलं होतं की काही तंत्रांच्या मदतीनं दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घेता येतो. त्यानं कशा प्रकारे विचार करावा याचं निर्देशन करता येतं. एक प्रकारे त्याच्यावर मोहिनी घालता येते. त्यानं सांगितलेल्या तत्वांच्या आधारे मग त्या प्रणालीचा विकास करण्यात आला. पुढच्या म्हणजे 19व्या शतकात त्या प्रणालीचा वापर आपण मोठ्या प्रमाणावर विशेषतः मेडिसिनमध्ये करण्यात येऊ लागला. काही मानसिक विकार तर त्या प्रणालीचा उपयोग करून संपूर्णपणे बरे करण्यातही यश मिळालं. पण काही प्रकारच्या शारीरिक व्याधींवरही तिचा उपयोग होतो हे दिसून आलं. शस्त्रक्रियेसाठी अॅनेस्थेशियाचा वापर न करता हिप्नॉटिझमचा वापर करता येतो हे दाखवून दिलं गेलं. काही ऑपरेशन्समध्ये त्याचा वापरही झाला. पण त्यात काय वाईट होतं? म्हणजे त्यावर मग बंदी का घालण्यात आली? बंदी घालण्यात आली ती 21व्या शतकात. मध्यंतरीच्या काळात अँटीबायोटिक्स सारखी प्रभावी औषधं शोधण्यात आली. ह्युमन जिनोमच्या वाचनानंतर टेलर मेड औषधं तयार करण्यात यायला लागली. तसंच सर्जरीसाठी लेझरचा, सूक्ष्मदर्शकांचा, कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. त्यामुळे प्रभावी हेल्थ केअर मिळायला लागली. मेडिसिनसाठी हिप्नॉटिझमचा वापर कमी कमी होऊ लागला. काही थोड्या सायकियाट्रिस्ट डिसऑर्डरसाठीच त्याचा मर्यादित प्रमाणावर वापर होत राहिला. तरीही सर्वांमध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या मनावर अशी संमोहिनी घालता येत होती.
तीही काही मर्यादित काळापुरती. त्याच्या मनातले त्याच्या व्याधीसंबंधीचे किंवा वेदनेसंबंधीचे विचार, त्यांची जाणीव हीच बोथट करण्यासाठी किंवा घालवून देण्यासाठीच त्या प्रणालीचा वापर केला जात होता. मोठ्या जनसमुदायावर अशा प्रकारे संमोहिनी घालणं शक्य झालं नव्हतं. तरीही त्याच्यावर बंदी का घातली गेली डॅडी? कल्याणीनं विचारलं. कारण 21व्या शतकाच्या उत्तरार्धात या मेस्मेरिझमचं किंवा हिप्नॉटिझमचं पुनरुज्जीवन झालं. विशेषतः न्यूरोबायोलॉजीनं एकदम झेप घेतल्यानंतर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीबद्दल आपलं ज्ञान बरंच वाढलं. त्यामुळे मग मेंदूच्या कामात पद्धतशीररित्या बदल कसे करता येतील याविषयीचं संशोधन सुरू झालं. त्यावेळी हिप्नॉटिझमचा त्यासाठी उपयोग होऊ शकेल असं वाटलं. त्या दिशेनं काही मंडळींनी काम सुरू केलं. त्या काळात संशोधनासाठीचा बहुतेक पैसा सरकारकडूनच उपलब्ध होत असे. त्यामुळे त्यावर सरकारचं नियंत्रण असे. जर या हिप्नॉटिझममुळे एकाच वेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींवर संमोहिनी घालता आली तर तिचा उपयोग राजकीय लाभासाठी करता येईल अशी अटकळ काही राजकीय मंडळींनी बांधली आणि त्यांनी त्या प्रकारच्या संशोधनाला उत्तेजन दिलं. त्यातूनच मग मोहिनी चक्राचा शोध लागला क्रमशः. धन्यवाद.